तो केंद्र सरकार ने मनरेगा जैसी योजना को तबाह क्यों किया? मनरेगा से राष्ट्रपिता महात्मा गांधी का नाम हटाना ये एक अपमान है कि ये डिसीजन डायरेक्टली प्राइम मिनिस्टर ऑफिस से लिया गया है और मंत्री से बिना पूछे, कैबिनेट से बिना पूछे ये डिसीजन लिया गया है कि वन मैन शो चल रहा है। ಮನರೇಗಾ ಕಾಯ್ದೆಯನ್ನ ವಿಕಸಿತ ಭಾರತ್ ರೋಜ್ಗಾರ್ ಮತ್ತು ಆಜೀವಿಕಾ ಮಿಷನ್ಗಾಗಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅಂತ ಬದಲಾಯಿಸಲಾಯಿತು. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸಮಿತಿಯ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹಿರಿಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ರು. ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ, ಜೈರಾಮ್ ರಮೇಶ್, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಸೇರಿದ ಹಾಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ನಾಯಕರೆಲ್ಲ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ರು. ಈ ಸಭೆಯ ನಂತರ ಮಾತನಾಡಿದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರು ಜನವರಿ 5, 2006ರಿಂದ ಮನರೇಗಾ ಬಚಾವೋ ಅಭಿಯಾನವನ್ನ ಶುರು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ಶಪಥ ಮಾಡಿದೀವಿ. ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಈ ಯೋಜನೆಯನ್ನ ರದ್ದು ಮಾಡಿದೆ. ಇದರಿಂದ ಕೋಟ್ಯಂತರ ಬಡವರು, ದುರ್ಬಲ ಜನರು ಅಸಹಾಯಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಬಡವರ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಒದ್ದ ಮೇಲೆ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಅವರ ಬೆನ್ನಿಗೆ ಚೂರಿ ಹಾಕಿದೆ. ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡಿದೆ ಅಂತಾನೂ ಹೇಳಿದರು. जो इससे बुरी हालत में रहने वाले लोगों का भी, यानी पंचायत के मेंबर्स या तालुका या जिला पंचायत, किसको भी उन्होंने विश्वास में लेके ये कानून नहीं लाया. सिर्फ गरीबों को कुचलने के लिए और उनको दबाने के लिए ये कानून लाया गया है. इसीलिए हम इसका पुरजोर खिलाफ करेंगे, विरोध करेंगे और इसके बारे में हम लड़ते रहेंगे. सड़क पे भी लड़ेंगे, आने वाले दिन में पार्लियामेंट में भी लड़ेंगे. ये हम इरादा करके आज CWC में हमने निर्णय लिया है. और जब भारत दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन चुका है उनके कहने के मुताबिक, तो केंद्र सरकार ने मनरेगा जैसी योजना को तबाह क्यों किया? आपके पास इतने पैसे हैं, अरे बैंक से उठा उठा के अमीर लोग लूट रहे हैं. और जैसा कि अदानी, अंबानी, बहुत से लोग, इतने लोग हैं, जितना चाहे वो उतना बैंक से लोन लेते हैं, डुबाते हैं, फिर दूसरे का जाते हैं. तो इतने पैसे बैंक से वो निकाल के उनको दे रहे हैं. क्या मजदूरों के लिए आपके पास 30% और उनको देने का आपके पास पैसे नहीं थे, हिम्मत नहीं है आपकी? तो इसका मतलब ये है कि वो गरीबों के तरफदारी नहीं करते, वो सिर्फ अमीर लोगों के साथ है. और अमीर लोगों के साथ रहने वाला वो कभी गरीब का साथ नहीं देगा. इसीलिए गरीबों की बाजू हम लेकर लड़ रहे हैं और लड़ते रहेंगे. और दूसरा, मनरेगा से राष्ट्रपिता महात्मा गांधी का नाम हटाना ये एक अपमान है. क्योंकि सोनिया गांधी जी और मनमोहन सिंह जी ने तो इसको राइट बेस्ड कानून बनाया था. तुमने तो सिर्फ नाम बदलने का शुरू किए हैं. अरे हम हकूक दिए, राइट्स दिए, तुम नाम बदलने के पीछे भी गिरे हैं. सिर्फ गांधी फैमिली के नाम ही नहीं, वो महात्मा गांधी को भी उनका नाम भी पसंद नहीं है. क्योंकि मोहनदास करमचंद गांधी, उनका भी गांधी सरनेम है. तो गांधी जी यहाँ भी है. तो चलो, जितने गांधी नाम के सरनेम वाले हैं उनके ऊपर हमला करो. ये हमला गांधी जी के ऊपर भी है, महात्मा गांधी के ऊपर. और एक देशव्यापी आंदोलन अपना होगा और इसके लिए सर्वसम्मति से वर्किंग कमेटी में माना गया है. और इसके बाद मैं यही कहूँगा कि हम जोर से लड़ेंगे, लड़ते रहेंगे और आपका साथ मैं मांगता हूँ. ನಂತರ ಮಾತನಾಡಿದ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮೋದಿ ಮೇಲೆ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನ ನಡೆಸಿದ್ರು. ಯಾವುದೇ ಸಮಾಲೋಚನೆ ಮಾಡದೆ, ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಹಾಗೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡದೆ, ಅಧ್ಯಯನ ಮಾಡದೆ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ನರೇಗಾ ಯೋಜನೆಯನ್ನ ಒಬ್ಬರೇ ನಾಶ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ಗ್ರಾಮೀಣ ಆರ್ಥಿಕತೆಯನ್ನ ಹಾಳು ಮಾಡೋ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ರಚನೆಯ ಮೇಲಿನ ದಾಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ರಾಮ್ಜಿ ಕಾಯ್ದೆ ಬಗ್ಗೆ ಬಿಜೆಪಿ ನೇತೃತ್ವದ NDA ಸರ್ಕಾರವನ್ನ ಟೀಕೆ ಮಾಡ್ತಾ, ಮೋದಿ ಮೇಲೆ ವಾಗ್ದಾಳಿ ಮಾಡ್ತಾ
ಬಡವರ ಮೇಲೆ ನೋಟು ಅಮಾನ್ಯೀಕರಣದಂತೆ ವಿನಾಶಕಾರಿ ದಾಳಿಯನ್ನ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಾನೂ ಕಿಡಿಕಾರಿದ್ರು. ಮನರೇಗಾ ಕೇವಲ ಒಂದು ಕೆಲಸದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ಪರಿಕಲ್ಪನಾ ಚೌಕಟ್ಟು, ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಚೌಕಟ್ಟು, ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಹಕ್ಕು ಆಧಾರಿತ ವಿಧಾನಕ್ಕಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಮೆಚ್ಚುಗೆ ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಆದರೆ ಇದನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸೋದು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯ ಕಚೇರಿಯ ಏಕಪಕ್ಷೀಯ ನಿರ್ಧಾರ, ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನೇ ಇವರು ತೆಗೆದುಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ಒಂದಷ್ಟು ಟೀಕೆ ಮಾಡಿದ್ರು. कि ये डिसीजन डायरेक्टली प्राइम मिनिस्टर ऑफिस से लिया गया है और मंत्री से बिना पूछे, कैबिनेट से बिना पूछे ये डिसीजन लिया गया है. इससे आपको आज की हालत क्या है उसके बारे में पता लगता है कि वन मैन शो चल रहा है और जो भी नरेंद्र मोदी जी करना चाहते हैं वो करते हैं और पूरा का पूरा फायदा वही 2-3 अरबपतियों के लिए है. आप देखना ये प्रोग्राम कोलैप्स करेगा, राइट्स बेस्ड आर्किटेक्चर कोलैप्स करेगा, इससे रूरल इकोनॉमी को नुकसान पहुंचेगा और यही पैसा नरेंद्र मोदी जी अदानी और अंबानी जैसे लोगों को पकड़ा देंगे. थैंक यू. धन्यवाद. No, English for South. So Venugopal ji. No, he wants me to say it in English. Okay. आप अंग्रेजी में बोलेंगे? नहीं. मनरेगा is just not a work program. It is a conceptual framework, development framework that, by the way, has been appreciated across the world. Kharge ji mentioned that he visited 16 countries and every single country where he went appreciated the fact that our government had come out with an entirely new development rights-based concept. This has been destroyed single-handedly by the Prime Minister without asking his cabinet, without studying the matter. This is an attack on the states of India because they are simply taking away money that belongs to the state, decision-making power that belongs to the state. This is an attack on the infrastructure of those states because NREGA used to build infrastructure. And this is the decimation of Indian labor because MNREGA used to guarantee a minimum floor below which Indian labor could not go. So it is a devastating attack on the states, on poor people of this country, and it is carried out by the Prime Minister single-handedly, much like Notbandi was. It is going to cause tremendous pain to the weakest sections, to the Adivasis, to the Dalits, to OBCs, to poor general castes, minorities, and it is going to benefit Mr. Adani in full measure. That is the purpose of this, to take money away from poor people and hand it to people like Mr. Adani. And finally, MNREGA, apart from being a rights-based program, also strengthened our panchayats. It allowed political action in the panchayats. It injected money into the panchayats. It allowed the decision-making power at the panchayat level. So this is an attack on the democratic structure, on the third tier of government, and on the basic architecture of our country. As Kharge ji has said, we are going to resist it, we are going to fight it, and I'm confident that the entire opposition is going to be aligned against this action. Thank you.